ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे सायली आता प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा त्या तुम्ही किती छान बनवले हो फ्रूट कस्टर्ड. मला तर खूपच जास्त आवडलं. काय काय टाकले तुम्ही याच्यामध्ये? कारण एरवी कुणाच्या हाताला इतकी चव नसते. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते सायली, अगं काय टाकणार दुसरं, जे सगळेजण टाकतात आपली नेहमीचीच फळं तीच मी सुद्धा टाकलेत. तेव्हा प्रेक्षकांनो, सुमन म्हणत असते सायली, अगं या फूड कस्टर्डला आईच्या हातची चव आहे ना म्हणून. आणि फूड कस्टर्ड सुमननेच इथे सायलीला आणून दिलेलं असतं. तेव्हा सायली म्हणत असते खरंच किती छान लागतंय. आणि सायली इथे प्रेमाने फूड कस्टर्ड खात असते. तेव्हा इथे प्रिया तिच्याकडे आश्चर्याने बघत असते की या सगळ्या पदार्थांना प्रियाने नावं बोटं ठेवली, पण सायली मात्र तसं करत नाही. सायली प्रत्येक गोष्ट प्रेमाने खात असते. ते बघून इथे प्रतिमाला खूपच जास्त छान वाटतं. जेव्हा इथे प्रतिमाचं सगळं लक्ष सायलीकडे आहे याची जाणीव प्रियाला होते, तेव्हा प्रिया काय म्हणते प्रेक्षकांनो, आई बास झाली आहे केसांची मालिश, मी जाते आता जाऊन झोपते. आणि ती आता आपल्या खोलीमध्ये जाऊन झोपलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली म्हणत असते प्रतिमा त्या काय वाटलं तुम्हाला, प्रियाबरोबर तुम्हाला आपलेपणा जाणवला का? तेव्हा प्रतिमा म्हणते नाही ग सायली, अजिबात नाही. तिच्याजवळ जेवढा वेळ घालवला मला अजिबात इथे आपुलकी जाणवली नाही. तेव्हा सुमन म्हणते ही तेलाची वाटी घेऊन जाते. तेव्हा प्रतिमा म्हणत असते सुमन, त्याच्यामध्ये जे तेल आहे ना ते राहू दे बाई. त्या तन्वीने जास्त तेलसुद्धा लावून घेतलं नाही. तेव्हा प्रतिमा म्हणते सायली बाळा तू येतेस का? तुझ्या केसांना सुद्धा तेल लावून देते, थोडी मालिश करते. तेव्हा सायली म्हणते हो चालेल ना प्रतिमा आत्या. खरं तर जेव्हा तुम्ही प्रियाच्या केसांना तेल लावत होतात ना तेव्हाच माझं मन झालं होतं, पण तुम्हाला कशाला उगीच त्रास, म्हणून मी काही बोलले नाही. तेव्हा प्रतिमा म्हणत असते असं कसं सायली, अगं मुलीच्या केसांना तेल लावून द्यायला आईला काही त्रास होतो का गं? अजिबात नाही. तेव्हा इथे प्रतिमा सायलीच्या केसांना तेल लावून देत असताना ती म्हणत असते सायली, याआधी मी कधी तुला तेल लावून दिले का गं? मला असं का वाटतंय आधीसुद्धा आपण एकमेकींना तेल लावून दिले म्हणून. त्यानंतर इथे प्रियाला साक्षीचा फोन आलेला असतो. साक्षी म्हणत असते की प्रिया एक काम करायचं आहे तुला, मी आत्ताच्या आता सचिनला भेटायला सुभेदारांच्या घरी येते, तू सगळं जरा प्लीज मॅनेज करून दे. तेव्हा प्रिया म्हणते काय, अगं सायली तुला वेळ लागलं आहे का? असं काही करू नकोस. अगं ते सगळे सुभेदार घरात असतात तुला माहिती आहे ना. तेव्हा इथे प्रिया म्हणते आणि मी घरी नाही आहे, मी इथे किल्लेदारांच्या इथे आली आहे. आणि जर आता घरी गेल्यानंतर तुला कोणी बघितलं तर? तेव्हा साक्षी म्हणते मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. काही झालं तरीसुद्धा मी घरी जाणार आहे, तू नसलीस तरीसुद्धा. आणि सचिनला भेटणार आहे म्हणजे भेटणार आहे, असं आता साक्षी म्हणते. आणि सचिनला भेटण्यासाठी सुभेदारांच्या घरी जाण्याची एवढी मोठी रिस्क तिने घेतलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायलीच्या केसांना तेल लावून देत असताना प्रतिमा आणि सायली दोघेही जणी आपापल्या विचारांमध्ये हरवून गेलेल्या असतात. तेव्हा सुमन म्हणत असते काय झालं, तुम्ही दोघी जणी कसला विचार करताय? तेव्हा सायली म्हणत असते प्रतिमा आत्या थँक्यू सो मच, खरंच तुम्ही माझ्या केसांना तेल लावून दिलत ना, सगळा ताण कसा निघून गेला. प्रतिमा म्हणते काय गं सायली, तुला कसला ताण होता गं? तेव्हा इथे सुमन म्हणते हो गं, तुला कसलं टेन्शन होतं का सायली? तेव्हा सायली म्हणते नाही ना सुमन काकी, टेन्शन वगैरे नाही हो. ही तन्वी म्हणजे प्रिया सगळ्यांबरोबर चांगलं वागते, सगळ्यांजवळ गोड बोलते, पण ती हे नाटक करते की खरोखर सुधारले तेच काही कळत नाही आहे. ती जर हे नाटक करत असली ना तर पुन्हा इथे सुभेदारांना किती त्रास होईल याचा मी विचार करत असते. तेव्हा इथे सायली आता प्रतिमाबरोबर गप्पा मारत असते. तेव्हा इथे सुमन आपल्या मनामध्ये म्हणत असते की मगाशी वहिनी जेव्हा तन्वीला म्हणाल्या की माझ्याबरोबर गप्पा मार, तेव्हा त्यांना तन्वीने त्यांच्याजवळ मन मोकळेपणाने बोलावं असं वाटत असतं. जे तन्वीने करायला हवं होतं ते बिचाऱ्या सायलीने केलं. बघ किती मन मोकळेपणाने इथे आता प्रतिमा ताईंजवळ ती गप्पा मारते, असं सुमन आपल्या मनातच म्हणत असते. तेव्हा इथे सुमन म्हणते खरं तर मला असं वाटतंय की जे प्रियाने करायला हवं ते सायली करते. खरी मुलगी तन्वी नाही
तर सायली शोभते वहिनींची, असं आता सुमन म्हणत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सचिन आलेला असतो. सचिन म्हणत असतो की बास झालं अस्मी, इनफ इज इनफ. मी आता स्वतः बँकेमध्ये जातो आणि तिथल्या मॅनेजरबरोबर बोलून घेतो की नक्की काय चाललं आहे तुझ्या अकाउंटच्या बाबतीत. तेव्हा कल्पना म्हणते, अस्मिता कुणीही जायची गरज नाही आहे. तुझ्या वडिलांची ओळख आहे अगं तिथे, त्यांनी एक फोन केला तरीसुद्धा काम होईल. तेव्हा इथे आता अस्मिता म्हणत असते, मम्मा अगं डॅडने एक फोन केला असता तर आत्तापर्यंत काम झालं असतं, पण डॅडने फोन केला का, काम झालं का, नाही ना. तेव्हा सचिन तुला जायचं असेल तर तू नक्की जा. तेव्हा सचिन आता बँकेमध्ये निघालेला असतो आणि तेवढ्यातच तिथे साक्षी आलेली असते भांडीवाली बनून. ती म्हणत असते, या ना या, अहो कपडे द्या आणि कपड्यांवरती चांगली चांगली भांडी खरेदी करा, या बरं या. तेव्हा विमल म्हणते, ही तर बुहारीन आहे ना, पण आपल्याकडे बुहारीन येतच नाही, मग ही कुठून आली. कल्पना म्हणते, अगं बाजूच्या घरात येते ना, तिथून आली असेल. तेव्हा विमलला म्हणते की जा स्टोरूममध्ये काही जुने कपडे ठेवले ते घेऊन ये आणि तिला दे. तेव्हा अस्मिता म्हणते, विमल माझ्या कपाटामध्ये सुद्धा खालच्या कप्प्यामध्ये काही जुने कपडे आहेत, ते घेऊन ये आणि तिला दे, मला एक कढई खरेदी करायची आहे. तेव्हा इथे सचिन म्हणतो की अस्मिता मी आलो हा बँकेमध्ये जाऊन. तेव्हा साक्षी म्हणते, साहेब हो साहेब, जरा मला ही टोपली खाली उतरायला मदत करता का हो, जड आहे ना म्हणून. तेव्हा अस्मिता म्हणते, सचिन करे जरा तिला मदत. तेव्हा इथे साक्षी चेहऱ्यावरचा पदर बाजूला कर तरी म्हणते, काय रे बँकेमध्ये जायला वेळ आहे तुझ्याकडे, पण माझ्यासाठी वेळ नाही आहे का. तेव्हा इथे सचिन साक्षीला बघून खूप घाबरतो. त्यानंतर इथे सायली म्हणत असते, प्रतिमा आत्या आता मी तुमच्या केसांना तेल लावून देणार. प्रतिमा म्हणते, नाही नको नको. सायली म्हणते, असू द्या ना हो, मलासुद्धा तुमचे लाड करू द्या. तेव्हा इथे आता सायलीसुद्धा प्रतिमाच्या केसांना मालिश करून देते. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, सायली तुला ही सवय आहे का गं लहानपणापासून, तुझ्या कोणी केसांना तेल लावून दिलं तर तू त्यांच्यासुद्धा केसांना तेल लावून देतेस. तेव्हा ती म्हणत असते, हो अगदी लहानपणापासून, जेव्हापासून मी आश्रमात होते ना तेव्हापासून माझ्या केसांना जो तेल लावून देणार मी सुद्धा त्याच्या केसाला तेल लावून द्यायचे, अशी माझी सवय होती. तेव्हा इथे लगेच प्रतिमा म्हणते, बघतेस ना सुमन, लहानपणीच्या तन्वीची आणि आपल्या सायलीच्या आठवणी आणि त्याचबरोबर सवयी किती सारख्या आहेत त्या. कारण लहानपणी तन्वीसुद्धा तशीच करायची, मी तिच्या केसांना तेल लावून दिल्यानंतर ती माझ्या केसांना तेल लावायची. तेव्हा इथे गमती जमती सांगत असताना काही जुन्या आठवणींना आता उजाळा मिळत असतो. तेव्हा इथे आता रविराज काकांचा फोन येतो म्हणून इथे प्रतिमा बाजूला बोलायला जाते. तेव्हा सायली तिचा आता हळूच एक केस काढते आणि बाजूला तिने ठेवलेला असतो. तो केस आता DNA टेस्टसाठी ती वापरणार असते. तेव्हा प्रेक्षकांनो सचिन म्हणत असतो, साक्षी तू इथे थांबू नकोस, प्लीज प्लीज इथून निघून जा, जर तुला इथे कोणी बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, प्लीज निघून जा. ती म्हणत असते, अजिबात नाही, जोपर्यंत तू मला भेटायला येणार नाही ना तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही, आताच्या आता तुझी वाट लावते. तेव्हा तो म्हणत असतो, साहेब उतरताय ना टोपली. तेव्हा अस्मिता म्हणते, काय रे सचिन काय झालं, जड आहे का खूप टोपली. तो म्हणतो, नाही नाही उतरतो ना. तेव्हा इथे कल्पना आता साक्षीच्या दिशेने येत असते. तेव्हा साक्षी म्हणते, ताई जरा पाणी देता का हो, जरा माझ्यासाठी पाण्याचा ग्लास आणा. तेव्हा इथे आता साक्षी म्हणत असते की मला अवॉइड केलंस ना तू, आता बघ तुझ्या कर्माची फळं भोग, आता मी इथे आली आहे. तेव्हा इथे लगेचच कल्पना साक्षीला पाणी देते आणि इथे अस्मिताजवळ बाळाला खेळवायला आलेली असते. आणि तेव्हा इथे भांडी घेत असताना लगेचच कल्पना म्हणते, एक काम करा तू, तुला भांडी द्यायची नसतील तर नको देऊ, पण हे सगळे कपडे घेऊन जा. साक्षी म्हणते, ममा असं कसं, एवढे कपडे काही तिला फुकट द्यायचे आहेत, मला एक कढई घ्यायची आणि टोपसुद्धा घ्यायचं आहे. तेव्हा इथे लगेचच कल्पना आणि अस्मिता दोघीजणी भांडी बघायला आलेल्या असतात. तर इथे प्रिया येते आणि म्हणते, आई माझा तो निळ्या रंगाचा ड्रेस कुठे आहे गं. तेव्हा सुमन म्हणते, चल मी शोधून देते. तर इथे सायली प्रतिमा आत्याचे सॅम्पल इथे आता पॉकेटमध्ये ठेवत असतात. तेव्हा प्रिया तिथे येते आणि सायलीला धडकते. सायली तिला सांभाळते, सावरते. तेव्हा सुमन म्हणते, काय गं तन्वी, लक्ष कुठे आहे तुझं, सारखं आपलं तुझं मोबाईलमध्ये लक्ष असतं, आता सायलीला धडकलीस ना तू, बरं झालं सायलीने तुला पकडलं, नाहीतर पडली असतीस तोंडावरती. तेव्हा प्रेक्षकांनो प्रिया म्हणत असते की एवढी मी पडत होते तरीसुद्धा सायलीने मला सावरलं,
पण तरीसुद्धा तिने बॅग काय एवढी घट्ट पकडून ठेवले. नक्कीच त्याच्यामध्ये सायलीने काहीतरी लपवले असं आता तिला वाटत असतं. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, काय गं काय झालं, कसला विचार करतेस? तेव्हा सुमन म्हणते, काय गं तन्वी, हाच तुझा ड्रेस आहे का गं? तेव्हा तन्वी म्हणते, हो हो हाच माझा ड्रेस आहे. तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या चला मी निघते हां, मला आता उशीर होतो आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणते, हो मी पण आता निघते. तेव्हा सायली म्हणते, का गं आता आईकडे आली आहेस तर दिवस त्यांच्याबरोबर घालव ना. तेव्हा इथे सुमन म्हणते, नाहीतर काय अगं तन्वी, तुला माहिती आहे का, आज तू दिवसभर बहिणींबरोबर गप्पा माराव्या अशी त्यांची इच्छा होती आणि तू लगेच चाललीस. तेव्हा प्रिया म्हणते, हो मी आता चालले, हवं तर मी नंतर परत येईन, पण मला जावंच लागणार आहे आई. तेव्हा इथे सायली म्हणत असते, का गं एवढं काय चाललंय घरी तुझं उतून, आणि तसंही आईबरोबर दिवस घालवलास तर त्याच्यामध्ये तुला कोणी काही बोलणार नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते, नाही ही सायली माझ्या विरोधामध्ये सगळ्यांना भडकवते घरी, त्यामुळे मला घरी जावंच लागेल. तेव्हा सायली म्हणते, मी असं काही करणार नाही आहे, मी का करेन? तेव्हा ती म्हणत असते, का जेव्हा आईने मला तिजोरीच्या चाव्या दिल्या होत्या तेव्हा तू कशी वागली होतीस माहिती आहे ना, त्यामुळे आता मी रिस्क घेणार नाही आहे, मलासुद्धा यायचं आहे. तू जर घरी जात असशील तर आपण दोघीजणी एकत्र जाऊ, चल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लगेच अस्मिता म्हणते, सचिन अरे तू इथे काय करतोयस, तुला बँकेत जायचं आहे ना? सचिन म्हणतो, हो बायको जाणारच होतो, पण अगं तू बघितलंस ना आता लंच टाईम झाला असेल, त्यामुळे मी थोड्या वेळानेच जाईन ना, थोड्या वेळाने जातो. ती म्हणते, मग एक काम कर, तू जरा बाळाला घेतोस का, मी जरा भांडी बघते, कढई वगैरे बघते. तो म्हणतो, हां दे ना, दे बाळाला माझ्याकडे दे. तेव्हा इथे अस्मिता आता कढई बघते आणि म्हणते, हे बघा आम्ही तुम्हाला इतके कपडे दिलेत ना, तेव्हा मी एक कढई घेणार आणि 2 छोटी पातेली घेणार. तेव्हा इथे साक्षी म्हणत असते, नाही अहो तुमच्याकडे काय कमी आहे, माझ्याकडे बिचारीकडे काय आहे झोळीत, एवढंच तर आहे माझं स्वतःचं, ते तरी माझ्याकडे राहू द्या. तेव्हा कल्पना म्हणते, म्हणजे? तेव्हा इथे साक्षी म्हणते, नाही अहो एवढे कपडे दिलेत तुम्ही म्हणून काय तुम्हाला जास्त भांडी द्यायची का फुकट? नाही जमणार, एवढी पातेली नाही देणार मी. तेव्हा इथे आता अस्मिता म्हणत असते, अगं बाई तू पदर तर बाजूला कर ना गं, पदर का चेहऱ्यावरती धरलेस? ती म्हणते, बाहेर ऊन लागतं ना म्हणून पदर घेतलाय. साक्षी म्हणते की मला ऊन लागतं म्हणून पदर घेतलाय. तेव्हा विमल म्हणते, पण इथे तर आता ऊन नाही आहे ना, तेव्हा तुम्ही पदर बाजूला करूच शकता. तेव्हा साक्षी आता गालावरचा पदर बाजूला करते. तिच्या गालावरती जळलेल्या खुणा असतात. अस्मिता म्हणते, काय गं गालावरती काय झाले, तुला भाजलंय का? तेव्हा इथे साक्षी म्हणत असते, हो भाजले मला. तेव्हा ती म्हणते, का काय झालं? ती म्हणते, काही नाही, नवऱ्याने टाकले ना मला, त्यानेच मला हे आता वारसुद्धा दिलेत. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता साक्षी म्हणत असते की बरं घ्या, तुम्हाला जे काही घ्यायचं आहे ते घ्या. अस्मिता म्हणते, हे नवरे पण किती नीच असतात ना, त्यांना किती जीव लावलं, किती प्रेम केलं तरी ते लोक विचित्रच वागतात. तेव्हा इथे ती म्हणते, बरं घ्या ताई घ्या, तुम्हाला कढई आणि 2 पातेले हवीत ना, ते घ्या, जे काही हवं आहे तुम्हाला ते घेऊन जा, मी सुद्धा आता जाते. तेव्हा इथे साक्षी जाता जाता सचिनला म्हणत असते की बघितलंस ना, मला भेटायला आलाच नाही म्हणून मी काय केलं, एवढी मोठी रिस्क पुन्हा घेऊ नकोस, मी फोन केला की लगेच उचलायचा आणि मला भेटायला सुद्धा यायचं, कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता साक्षी तिथून जायला निघते. तिने डोक्यावरती भांडी वगैरे घेतलेले असतात आणि ती आता जातच असते. तेवढ्यातच रिक्षामधून इथे सायली आणि प्रिया दोघीजणी आलेल्या असतात, तर अर्जुन ऑफिसमधून गाडीमधून आपल्या आलेला असतो. तेव्हा साक्षी म्हणते, सायली अगं 50 रुपये सुट्टे आहेत का, त्यांना 50 रुपये दे ना. तेव्हा ती आपल्या पर्समधून 50 रुपये काढून प्रियाला देते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, झालं का काम? तेव्हा इथे सायली म्हणते, हो काम झालं. प्रियाला संशय तर आला नाही ना? सायली म्हणते, नाही तिला नाही संशय आला. तेव्हा ती इथे सायली अर्जुनचं बोलणं ऐकत असते. सायली म्हणते, जा ना तू पुढे, आम्ही येतोच. तेव्हा इथे प्रिया मागे पुढे बघत जात असताना इथे आता साक्षी समोरून येत असते. प्रियाला वाटत असतं की सायलीने तिच्या पर्समध्ये काहीतरी लपवलं आहे आणि तेव्हा ती पुढे मागे बघत चालत असताना इथे आता साक्षीला तिचा धक्का लागतो. साक्षीला धक्का लागल्यानंतर सगळी भांडी खाली पडतात. तेव्हा प्रिया म्हणते, काय गं हे तुला बघून चालता येत नाही का गं? आणि कोण आहेस कोण गं तू? तू काय आमच्या घरामध्ये चोरी वगैरे करायला घुसली होतीस की काय? सांग बरं, कोण आहेस तू? कशाला आली होतीस इथे? ती म्हणते, तुमच्या घरामध्ये चोरण्यासाठी फक्त माझ्यासाठी एकच गोष्ट आहे, तीच बघायला आले होते.
तेव्हा ती आपल्या डोक्यावरचा पदर बाजूला करते. तेव्हा प्रिया बघते तर काय ती साक्षी शिकरे असते. तेव्हा प्रिया म्हणत असते, "काय गं साक्षी तू इथे? अगं तू इथे काय करतेस? अर्जुन सायलीने तुला बघितलं तर?" तेव्हा ती आता भांडी उचलायला मदत करते आणि लवकर तिच्या डोक्यावर ती भांडी ठेवते. तेव्हा इथे साक्षी जायला निघालेली असते. तेव्हा सायली म्हणते, की "ही बुहारीन इथे काय करत होती? आपल्याकडे तर बुहारीन येत नाही ना?" तेव्हा इथे आता प्रिया म्हणते, "मला काय माहिती? आली असेल ना ती तिच्या कामानिमित्त." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया घाबरलेली असते. ती म्हणत असते, "अरे देवा, हे प्रेम करणारे लोक किती मूर्ख असतात." या साक्षीने स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. एवढी मोठी रिस्क घेऊन ती इथे सचिनला भेटायला आली होती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सायली आता म्हणत असते, की चला आपल्याकडे तिघींचे सुद्धा DNA सॅम्पल आलेले आहेत. पण प्रिया ते DNA सॅम्पल बदलण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेल. तिला काहीतरी काणकुणी लागेल. तेव्हा इथे सायली म्हणत असते, की आपण त्याची काळजी घ्यायचीच. तिला DNA रिपोर्टपर्यंत पोहोचू द्यायचं नाही. तेव्हा इथे सायली म्हणत असते, ते सगळं ठीक आहे. पण जेव्हा रविराज काकांनी DNA टेस्ट केली होती, तेव्हा त्यांना कळायला हवं होतं ना, की प्रिया त्यांची मुलगी नाही आहे. तेव्हा इथे प्रियाने रिपोर्ट मॅनेज केले असतील किंवा तिला माहिती असेल खरी तन्वी कोण आहे आणि तिच्या सॅम्पलच्या जागी तिने खऱ्या तन्वीचे सॅम्पल दिले असतील, असं सुद्धा असू शकतं. तेव्हा सायली म्हणते, "मग आपण असंच करूया ना. प्रियाला कळू दे की आपण तिची DNA टेस्ट करण्याचा प्रयत्न करतोय. मग काय होईल, ती DNA रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न तरी करेल, नाहीतर सॅम्पल बदलण्याचा प्रयत्न करेल. याचा अर्थ तिला खरी तन्वी कोण आहे हे सुद्धा माहिती असेल. म्हणूनच ती खऱ्या तन्वीचे सॅम्पल घेऊन रिपोर्ट बरोबर अदलाबदली करत असेल ना." तेव्हा अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, यावेळेला आपण तिला असा कसलाच वाव द्यायचा नाही. माझा एक मित्र आहे, तो डॉक्टर आहे, तो DNA टेस्ट करेल. आपण त्याची मदत घेऊया. म्हणजे जेव्हा प्रिया सॅम्पल बदलायला जाईल ना, तेव्हा ते लोक तिला रंगेहात पकडतील किंवा इथे त्यांना पैसे देईल आणि त्यांनाच ते रिपोर्ट खोटे तयार करायला सांगतील." आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो, की "ठीक आहे, आता प्रियाचं सॅम्पल आपण अशी टिक करूया जेणेकरून ते सॅम्पल प्रियाचंच आहे हे आपल्याला कळेल. किंवा मग ती जे अदलाबदली करेल ना, तेव्हा त्याच्यावरती अशी खूण नसेल. त्यामुळे ते सॅम्पल प्रियाचे नाही आहेत हे सुद्धा सिद्ध होईल." आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणत असतो, की करायचं तर काय करायचं? तर यावेळेला प्रियाला रंगेहात पकडायचं. ती रिपोर्ट चेंज करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तेव्हा इथे सायली म्हणते, "चला मग आताच कशाला वेळ घालवायचा? प्रियाला आत्ताच आपण कामाला लावूया ना. तिच्या विरोधात आपण काय करतोय हे तिला कळू द्या. म्हणजे काय होईल, खरी तन्वी कोण आहे ना, तिच्यापर्यंत ती नक्कीच पोचण्याचा प्रयत्न करेल." प्रिया आतापर्यंत खोटी तन्वी म्हणून आपल्यासमोर वावरत होती. तिला सगळ्यात मोठा सपोर्ट होता नागराज आणि मैपतचा. म्हणूनच ती ही सगळी नाटकं करत होती. तेव्हा अर्जुन सायली दोघेजण किचनमध्ये येतात. प्रिया लपून बसलेली असते. तेव्हा सायली म्हणत असते, की "अहो, मी पाणी आणायला आले तर तुम्ही लगेच माझ्या मागोमाग आलात." तेव्हा इथे आता सायली म्हणत असते, "हे बघा, ते सॅम्पलने ठेवलेत ना, प्रियाच्या विरोधात खूप मोठा पुरावा आहे तो आपल्याकडे आणि ते सॅम्पल आपल्याकडे हवेतच." तेव्हा प्रिया म्हणते, "अच्छा, म्हणजे मगाशी मी जे ऐकलं ते बरोबर होतं. माझ्या विरोधामध्ये काहीतरी षडयंत्र रचलं जातं आहे." तेव्हा ती इथे सायलीची बॅग शोधून काढते. कारण अर्जुन सायली काय म्हणतात, "चल आता आपण बाहेर जाऊ आणि छान आता एक वॉक घेऊन येऊ." आणि ते दोघेजणं बाहेर जायचं फक्त नाटक करतात. प्रिया खोलीमध्ये गेल्यानंतर अर्जुन सायली परत येऊन तिला बघत असतात, की ही नक्की काय करते, काय चोरण्याचा प्रयत्न करते. आणि जेव्हा इथे प्रेक्षकांनो प्रिया अर्जुन सायलीच्या रूममध्ये येते, सगळीकडे शोधाशोध करते, तेव्हा तिला ड्रॉवरमध्ये सॅम्पल सापडलेले असतात. तेव्हा प्रिया म्हणत असते, "अच्छा, म्हणजे अर्जुन सायलीकडे हा सगळ्यात मोठा पुरावा आहे माझ्या विरोधातला. प्रिया, मैनावती आणि प्रतिमा आमच्या तिघांची DNA टेस्ट करणार आहे अर्जुन." हे आता प्रियाला कळलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये अर्जुन सायली आता एका लॅबला आलेल्या असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, की "आम्हाला या तिघांची DNA टेस्ट करायची आहे. प्रियाची प्रतिमाबरोबर आणि मैनाबरोबर तुम्हाला वेगवेगळी DNA करायची आहे." असं इथे अर्जुन सांगतो. तो म्हणतो, "तुमचं काम होऊन जाईल, तुम्ही काळजी करू नका." तेव्हा अर्जुन सायली दोघेजणं तिथून गेलेले असतात. तेव्हा प्रिया त्याच ठिकाणी आलेली असते आणि प्रियाने येताना सायलीचे सॅम्पल हातामध्ये आणलेले असतात आणि ती एका माणसाला पकडते आणि म्हणते, "हे बघा, आता अर्जुन इथे DNA टेस्ट करायला आला होता, बरोबर ना? तुम्हाला एक काम करायचं आहे. प्रिया नाव असेल ना, ते सॅम्पल तुम्हाला बदलून त्या ठिकाणी हे सॅम्पल वापरायचं आहे. घ्या,
तुम्ही हे सॅम्पल वापरा, हे प्रियाचे सॅम्पल आहेत. तेव्हा तो म्हणतो, नाही मी असं नाही करू शकत. ती म्हणत असते, हे बघा तुम्हाला हे करावं लागेल आणि जर तुम्ही हे काम केलंत ना तर हा हार तुमचा. आणि ती सोन्याचा हार काढते आणि त्या माणसाच्या हातामध्ये ठेवते आणि म्हणते की सॅम्पल बदलले पाहिजे.